मान्सूनपूर्व पावसाने रत्नागिरीत दाणादाण उडवून दिलेला गेल्या 4 दिवसापासून हा पाऊस जो आहे हा धुमाकूळ घालताना दिसत आहे आणि अनेक ठिकाणी जे आहे पडझडीच्या घटना घडल्या. सध्या आपण पोमेंडी खुर्द ह्या गावामध्ये आहोत आणि या गावामध्ये बुद्धवाडीच्या इथे एक संरक्षक भिंत जी आहे ती कोसळलेली आहे आणि या भिंत कोसळल्यानंतर या कोसळलेल्या भागामध्ये 3 जे इथले लोकं होती, रहिवासी होते, हे जखमी झालेले आहेत. सुदैवाने मोठी कोणतीही घटना घडली नसली तरी हे जखमी लोक आहेत त्यांच्यावर आता प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार चालू आहेत. त्यातील एकाला डिस्चार्ज देण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळते. परंतु ही जी संरक्षक भिंत आहे ही जरी घटना छोटी असली तरी याच्यामध्ये जवळजवळ 5 कुटुंबातली लोकं जी आहेत ह्या भिंतीखाली संसार करत होती. त्यातल्या काही लोकांना ढिगारा बाजूला करून ओढून काढण्यात आलं असं देखील इथले स्थानिक रहिवासी सांगतात. आपल्यासोबत बोलण्यासाठी इथे एक ताई आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. ताई, काय सांगाल? ही भिंत कोसळली त्यावेळेला आपण कुठं होतात आणि तुम्ही काय करत होतात? आम्ही कोपीमध्येच होतो. आमचं सगळं काम झालं म्हणून आम्ही सकाळी कोपीमध्येच होतो. काय सुद्धा करत नव्हतो, झोपली होती मी. पाऊस पडायला लागला म्हणून झोपत होती. मग माझी बहीण येऊन सांगितलं की जेवायला या बहीण. मी म्हणले मी येत नाही, जा. तर माझी बहीण मला हात धरून बाहेर ओढून आणल्या. मला ओढून त्यांची रूमकडे 5 मिनिट पण झालं नाही असं घटना झाल्या. आम्ही सगळं इथं होतं तर आम्हाला कोण उचलणार कोण होतं. आम्ही सगळं मिळणार होतं. आम्ही, माझा मुलगा, माझा मालक, मी सगळं कोपीमध्येच होतो आम्ही तिघी पण. आणि एका कोपीमध्ये 3-3, 4-4 आहे. 5 कोपी आहे असले. आम्ही कामाला आलो इथं, रोडचे काम करतो, गटराचे काम करतो. 5 महिने झाले आम्ही इथे येऊन. असं घटना झाली आम्हाला. ज्यावेळेला ही भिंत कोसळली त्यावेळेला आतमध्ये कोण लोक होते आणि त्यांना आपण कशा पद्धतीनं बाहेर काढलं, काय सांगाल त्याबद्दल? आमचं गडी कामाला गेलो होतं. त्यांनी पाऊस पडायला लागला म्हणून तिथंच वर गाडीमध्ये थांबलं होतं. मग आम्ही सगळं रडत ओरडायला लागलं. त्यांनी पळून येऊन सगळं दगड माती काढून त्याला बाहेर ओढून काढलं. ओढून काढून गाडीमध्ये दवाखान्याला नेलो आम्ही. आणि सगळं इथंच होतो आम्ही. सगळं दवाखान्याला सगळं निम्मा माणूस सगळं दवाखान्यालाच गेले. पण आम्ही इथंच राहिलो 4घी माणूस. आम्हाला कपडे-बिपडे काय नाही, भांडी नाही, काय नाही. आम्हाला गाववाला कपडे दिले, नेसलो. पावसामध्ये सगळं आमचं सामान-बिमान सगळे झाले. काय सांगाल? आपल्याला लागणाऱ्या संसाराच्या वस्तू आहेत त्या आता सध्या कुठे आहेत आणि आपण काय सांगाल त्याबद्दल थोडक्यात? आपण लागत भांडार केलं होतं. आम्हाला भांड्या नाही, काय नाही, जेवायला करायला. आता कशी आहे तेवढंच थांबला, सगळं मुजून गेले. काय नाही, कतरायला नाही, काय नाही. गावाला दिलेला तिथं त्यांची घरी घेऊन गेले, तिथं झोपून चहा पाणी दिलं. येऊन इथं आला, आता हे काढायला लागला तर एक भांडा पण निघत नाही, असं सगळं फुटून गेले. कसं करायचे आता जेवाय? नक्कीच तर संसाराला लागणारी भांडी देखील फुटून गेलेली आहेत. दादा, काय सांगाल? ही घटना घडली तेव्हा आपण कुठं होतात आणि नक्की काय करत होतात? तो मला समोर झाला ते घटना. असा हा वीज कडला का आणि भिंती घसरली. मी घाबरलो. तर ही घटना सांगताना हे जे स्थानिक आहे यांना अश्रू जे आहे हे अनावर होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण त्यांचा संसार जो आहे पूर्णपणे आतमध्ये गळून गेलेला आहे. जरी ही घटना छोटी असली तरी देखील याचं गांभीर्य जर आपण पाहिलं तर खूप मोठं आहे. कारण ही घटना जर रात्रीच्या वेळी घडली असती तर कदाचित मोठा अनर्थ या ठिकाणी घडला असता, हे मात्र निश्चित. सचिन सावंत, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी.